पलटणवरनं नुसताच घरी पोचलो होतो तर आई म्हटली जा रानात आहे परडीचं नियोजन. आईच्या माघारी हळूच फ्रीज मधलं 2 लिंबू काढलं आणि टाकलं पिशवीत रानात कालवनामध्ये पिळून खायला. आणि गाडी काढली आणि डायरेक्ट पोचलो रानात बघतोय तर चुलीवर नुसतं चिकन शिजत होतं. आणि गावरान कोंबडा म्हटलं ना तरी जो तो नुसताच बघुल्याकडे वाकून बघत होता. पण निवत झाल्याशिवाय काय खायचं नाही म्हणून सगळीच बाजूला बसली होती. तोवर भाऊनी लगेच कालवण टाकायला घेतलं. मसाला भाजती तोवर भाऊसनी म्हटलं की रिटून भाजा. भाऊनी पार करपस तोवरच भाजला आणि त्यात आईने दिलेली भरामसाट चटणी टाकून दिली आणि केलं वर खाली होतं. नुसता चटणीचा ठसका लागतोय तर भाऊ म्हटलं थांब लगेच आळण्याचं पाणी टाकून देतो. धरलं गाम्याला आणि वतलं भाऊनी बघूल्यात. मटण शिजतंय का नाही तर वाट बघत तोपर्यंत आप्पांना म्हटलं चावा निवद दावण्या. मग काय आप्पाने घेतली ताटली आणि डायरेक्ट चाललं म्हसोबाच्या दिशेने निवद दाखवायला. नातू आणि आप्पा दोघं बी सोबत जाऊन निवद दाखवत होती. नातू बॅटरी दाखवत होता आणि आप्पा देवाची पूजा करत होता.